रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती। अजितदादा धोक्यानं गेले की धोक्यानं सरकार एफआयआरला का घाबरतंय, काही काळवेर आहे का, राज ठाकरेंकडून शंका व्यक्त। तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला। अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो। स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं। रोहित पवारांकडून चिचोरे धंदे अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका। तर हा कटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी, सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल। जुनं दळण दळत बसायची यांची सवय, हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। राज्यसभेच्या जागेसाठी मवियामध्ये रस्सीखेच, शरद पवारांपासून खैरे दानवेंपर्यंत अनेक जण इच्छुक। मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा। तर काँग्रेसकडूनही 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती। सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारता येणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। राज्यातील उर्वरित स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता, 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीची सुनावणी जुलैमध्येच होणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार, खारगे समितीचा अहवाल ऍक्शन रिपोर्ट टेकनसह अधिवेशनात सादर होणार, सूत्रांची माहिती। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार, वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर येऊन सत्य सांगायला पाहिजे, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचे रिपोर्ट मधून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता, न्यायालयासमोर हत्येचं गुपित उलगडणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याचं आश्वासन, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपूर 12वी पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू। रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा गणिताचा पेपर व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती फुटल्याची माहिती, आरोपींचा डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर। होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून 6 अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय, पनवेल, रत्नागिरी आणि दिवा चिपळूण दरम्यान विशेष गाड्या धावणार, प्रवाशांची वाढती गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार। मुंबईत लोकलच्या फर्स्ट